चेंडू पाहिलं तर निर्धाव आलाय. अमोल राजाड्यांना पाहतोय स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा पाहतोय पण निर्धाव चेंडू येतोय. सायलन बंगली संघाचा 12वा खेळाडू कृपया करून वरती यायचंय. सचिन नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आता पुल केलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरा प्रयत्न असेल का नाही. फक्त आणि फक्त 2 धावावरती समाधान मानायला लागले. चांगला फटका सजवला होता अमोल यांनी. जसं फील्ड रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे. पहिला आपण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये त्याच कारणास्तव पाहिलं तर चांगला फटका सजवला होता परंतु चेंडू बाउंड्री लाईनच्या पार नाही गेला. 2 धावा घेण्यात यश मिळालंय अमोल यांना. या 2 धावाने संघाचं आणि स्वतःचं खातं सुद्धा उघडलेलं आहे. अकाउंट ओपन झालंय सायलन बंगली संघाचा. पुढे चेंडू पुन्हा एकदा मनोज यांचा. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. या कारणास्तव पाहिलं तर पंचांचा इशारा व्हाईटचा. एक आव्हानचा धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर विदाउट लॉस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आहे. पुल गेलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. या बॉल वरती आलाय चौकार. यस थँक्यू डीजे. चौकार आलाय. अमोल यांनी ज्या बेड्या ठोकल्या त्या सोन्यांनी पहिल्या 2-3 चेंडूवरती त्याचा प्रत्युत्तर दिलाय. यावेळेस पाहिलं खोलघर टप्प्याचे चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. स्विंग अँड मिस. चेंडू होते निर्धाव. या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर मंद गतीने धावसंख्या चालू आहे पण सकाळ 17 पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होत नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये 29 धावा डिफेंड झाल्या होत्या. सोन्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त 30 या सर्कल क्रॉस केलाय. मिड ऑन साईडला बघूया. 1 धाव झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि आत्महत्या करतोय सचिन. बॅक टू डगआउट. 0चा चष्मा घालून गोल्डन चा शिकार होऊन परततोय. षटक संपल्या. पहिला एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. यस थँक्यू डीजे. चला यानंतर होणार सामना श्री सिद्धी 11 आणि युवा स्टार. तुम्ही जर आला असतील तर कृपया करून तुमची उपस्थिती नोंदवायची आहे. श्री सिद्धी 11 आणि युवा स्टार दोन्ही संघाचे कर्णधार जर तुम्ही आला असतील तर तुमची उपस्थिती नोंदवायची आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन. कारण या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. कृपया करून दोन्ही संघांनी नोंद करून घ्यायची आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर हितेश यांना. सातत्याने बापू मोरे संघातून चांगली कामगिरी करताना पाहिलंय. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय हितेश यांना. गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा किंवा बॅटिंग म्हणा, त्यांनी याच्यामध्ये क्वालिटी दर्शवणारा खेळाडू आहे हितेश.
पहिला चेंडू मोठी अपील केली होती परंतु अपील ती फेटाळली आहे पंचांनी. पहिला चेंडू येतोय निर्धाव. दुसरा चेंडू हितेशनचा पुन्हा एकदा बॅटिंग मार्क होती अमोलसाठी. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सॉरी मिड विकेट रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत जाऊन पोहोचतोय ऑन बोर्ड 10 या आकड्यावर. पहिला चेंडू चांगला हाताळला होता परंतु या चेंडूमध्ये पहिल्या तर 2 धावा आपल्या संघासाठी ऍड करून घेतल्या तर अमोल यांनी. हितेशचा पुढे चेंडू अमोलसाठी. यावेळेस पुन्हा एकदा पहिला आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला. पुन्हा एकदा पाहतो पण निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करताना पाहतोय हितेशांना. तीन चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. सकाळ सत्रामध्ये जवळजवळ 35 धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. आज 29 धावा डिफेंड झाल्यात. बघूया यावेळेस मिस्टामी स्ट्रोक. चेंडू हवेत आहे बराच काळ. सोनू येतो चेंडू खाली आणि यावेळेस सोनू करत नाही चुकी. दुसरा हात धरा बसतोय जो सायलेंट बंगली संघाचा आधारस्तंभ आहे अमोल राजड. बॅक टू डगआउट गॉन. तुझे ओठ लाल लाल गो गोरे गोरे गाला झुमक्याची माल गो बालिंबी गुलाबी ओठ तुझ लाल गो तुरु तुरु नाग मोडी तुझी चाल गो सांग बेशील कवा मी इंजेशी कवा. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर रोहित. सकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये त्याच कारणाचा पहिला हा मिस्टर स्ट्रोक सरळ फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहितसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवेत आहे बराच काळ आणि झेल होतोय संपादन. बॅक टू बॅक विकेट येताना पाहतोय. तिसरा हादरा बसतोय तो सायलेंट बंगली संघाला. यस डीजे. तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. बोल नको वाचू नको अंगावर धाव. यस थँक्यू डीजे. पुन्हा एकदा पाहतोय नवीन फलंदाज आदित्य जातोय आणि हितेश पुन्हा एकदा पाहतोय हॅट्रिक वरती येऊन बसलाय. आजच्या दिवसातून दुसरी हॅट्रिक होईल का हितेश. यावेळेस पाहिला तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता परंतु शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. 2 षटकात समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 10 या आकड्यावरती आणि 3 महत्वाचे खेळाडू बादून तंबूत परतले आता सायलेंट मंगली संघाचे. खात्यासाठी नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय मिस्टर विजय मोरे यांना. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू घेऊन महेश साडे. यावेळेस पहिलं फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. 1 धाव
अजिंक्य दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतोय. सिंगल डबलने आता धावसंख्या पुढे नेण्याचं काम चालू केलंय महेश यांनी, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाही. सकाळ सत्र आहे, वारा पाहिलं तर अपोजिट दिशेने वाहतोय, त्याच कारणास्तव पाहिलं तर सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर देण्याचं काम महेश यांनी केलंय. पहिला चेंडू डबल आलाय, दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस क्रॉस बॉर्डर फटका, चेंडू हवेत आहे, चेंडूवर शतरक्षक घेतोय आणि करतोय मला वाटते जगलिंग करता करता झेल संपादन केलंय आणि महेश पुन्हा एकदा बाजून तंबूत परततोय. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना. जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतोय चष्मा. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभतोय चष्मा. नवीन फलंदाज कल्पेश बॅटिंग मार्क होती. विजय यांचा पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागला, चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 13 या आकड्यावर 13. विजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिंगर रोल केले, चांगला फटका आदित्यने सजवलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा फलक पाहिलं तर 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा आदित्य बॅटिंग मार्क वरती. यावेळेस आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्विंग अँड मिस. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये महत्वाचं एक विकेट घेतलंय आणि 2 चेंडू पहिले निर्धाव आले. तर शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. बघूया विजय. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे बराच काळ मिड विकेट रिझर्व मध्ये. जो शतरक्षक फील्ड केलं तोपर्यंत 1 धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 17. शेवटच्या षटक हाटण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय मिस्टर ऋतिक यांना पाहतोय. स्लॉगचं षटक हातासाठी ऋतिक बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू पाहिला तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. यॉर्कर चेंडू हाताळला परंतु पहिला चेंडू येतोय तर निर्धाव. ऋतिक यांना पाहतोय आपण बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू निर्धाव आलाय. या षटकातील या इनिंग मधील शेवटचा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस फटका तर फसलाय परंतु शतरक्षक लांब आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 19 या आकड्यावर. चला श्रीसिद्धी 11 संघाच्या कर्णधार युवा स्टार संघाच्या कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. श्रीसिद्धी 11 आणि युवा स्टार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय कॉर्सबेट फटका आहे. आपण शॉर्ट मिडाऊनला यस पंच आपला दर्शवेल. पंच हिट विकेट आहे का? यस हिट विकेट आहे. त्याच कारणाने मला घडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर शैलेश यांना.
शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. ऋतिक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शैलेशसाठी. यावेळेस पाहिला तर लोअर फोल्ड चेंडू होता. आडवा बॅटचा वापर केला होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव चेंडू होताना पाहतोय शैलेश. श्रीसिद्धी 11 आणि युवा स्टार दोन्ही संघाच्या कडनं यायचं. यावेळेस पहिला मिस्टामिन स्ट्रोक आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, शॉर्ट लेग रिजन मध्ये. एक धाव नक्की कंप्लीट आहे. दुसरा धाव प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 21 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. फुलटॉस चेंडू होता, पुल केलाय. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव कंप्लीट झाली. अप्रतिम थ्रो येताना पाहतोय आणि रनआउट चेंडू मध्ये शैलेश बादून परततोय. धावा झाला 22 आणि 23 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलंय 24 चेंडू मध्ये. चला यानंतर होणार सामना श्री सिद्धी 11 आणि युवा स्टार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विशाल यांच्या तो चेहऱ्यावरती थोडी स्माइल आहे. चॉईस होतोय, बघूया. कॉइन चॉईस होते. चॉईस कॉइन जिंकला या युवा स्टार संघाने. छाप असा कॉल आहे. छाप आलाय. नाणेफेक जिंकलाय. नाणेफेक जिंकून काय स्वीकारशील? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करशील? 40 पर्यंत. सकाळ 17 आहे. सकाळ 17 मध्ये 29 धावा सुद्धा डिफेंड झाल्यात. मग 40 धावा करणं योग्य असेल का? होईल ना, करतील आमची पुरं. नक्कीच. ऑल द बेस्ट असेल. नाणेफेक हरलाय. नाणेफेक जर जिंकला असतं तर काय झालं असतं? फिल्डिंग क्षेत्ररक्षकनेच घेतलं असतं. मग आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. तुझ्या मनासारखं झालंय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? तरी पण 30-35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तुला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलाय युवा स्टार संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने शतकासाठी आमंत्रित केलाय श्री सिद्धी 11 संघाला. थँक्यू डीजे. षटकार आलाय. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावरती. विजय मोरे पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळेस हाफ ट्रॅकर बोलता चांगला फटका सजवलाय. चेंडू जात आहे मिड विकेट रिझर्व मध्ये. फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या बदल्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर बाप्पा मोरया संघ प्रथम दावेदार असेल कारण झुंजार संघ या दावेदारीतून बाहेर पडलेला आहे. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर चेंडू जात आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सी मार्शा पार मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. आक्रमण केलंय पहिल्या षटकामध्ये आंबोल्यांच्यावर. यावेळेस पहिल्यांदा कोलकाता चेंडू फक्त सन्मान देण्याचं काम केलंय परंतु एक सिंगल धाव घेण्यात सुद्धा यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. एका षटकात समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते 14. बिनगडी बाद 14 धावा. यानंतर जो होणार सामना आहे ते दोन्ही संघांनी लगेच आपला ग्राउंड ताबा घ्यायचा आहे.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मला बीमर हाताळलाय. 45 इशारा आलाय नोचा. चेंडूचा पहिल्या तर वरच्या एजला लागला होता, त्याच कारणाचा पहिल्या तर चेंडू जातोय. टर्मिनल रिझन मध्ये 9+2 म्हणजे आल्या त्या 3 धावा. या 3 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 17 अनबोर्ड. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्रीटचा चेंडू सामना करते सोनू. यावेळेस पहिल्या तर आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक केलाय गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मला हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडू गॅप मध्ये खेळायला चेंडू जातोय. 1 बॉल 2 बॉल 3 बॉल कार्पेट पद्धतीने सीमाच्या पार. या बॉलवर आलाय चौकार. या 4 धाव्याने धावसंख्येचा फलक पाहिला तर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचते. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल सामना विजय करण्यासाठी. विजयाचा चौकार किंवा या 2 धावा सोनूच्या बॅटून येईल का बघूया. लोअर फोल्डर चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळाय चेंडू. शैलेश चेंडूचा पाठलाग करत आहे, परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर इज लेवल 22 या आकड्यावर. चला यानंतर होणार सामना युवा स्टार आणि सी सिद्धी 11. दोन्ही संघांनी लगेच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस पहिला उंचावणारा फटका. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. संजय येतो चेंडू खाली, परंतु एका टप्प्याने फील्ड करतो आणि सामना विजय होतो. बाप्पा मोर्या संघ. हार्डलक सायलन मंगली संघ आलात आणि तुम्ही चांगला खेळ केला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार मानतो आम्ही आयोजकाच्या वतीने. चला यानंतर होणार सामना श्री सिद्धी 11 वर्सेस युवा स्टार. दोन्ही संघांनी लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. झुंजार स्पोर्ट्स आयोजित स्वर्गवासी जमुना विष्णू सुतार चषक 2025चा हा महासंग्राम पाहतो आपण. पर्व 3 आहे. या पर्व 3 मध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल येणाऱ्या संडेला आपल्याला माहिती पडेल संध्याकाळी 17 मध्ये. तिथपर्यंत एक सुमध संगीत ऐकूया. डीजे ला संधी देतोय. यस डीजे.